दोंड्याच्या येथील सामाजिक कार्यकर्ते नभूभाई पिंजारी यांच्यावर साक्री येथे भ्याड हल्ला करण्यात आला। या संदर्भात संबंधित लोकांवर कडक शासन व्हावे या उद्देशाने दिनांक 16 जानेवारी रोजी धुळे पोलीस अधीक्षक यांना निवेदन आले। यासंबंधी सविस्तर वृत्त असे की काही दिवसांपूर्वी साक्री येथे दोन मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यामुळे हाणामारी होऊन यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला। त्यामुळे या घटनेची सखोल माहिती घेण्यासाठी नभूभाई पिंजारी हे आपल्या मित्रासह साक्री न्यायालय येथे वकिलासोबत बोलत होते। मात्र फिर्यादीच्या कडच्या लोकांना गैरसमज झाला की हे या प्रकरणात मध्यस्थी करून आरोपीच्या बाजूने आले आहेत, म्हणून त्यांच्यासह त्यांच्या मित्रांनो देखील 10 ते 15 जणांकडून जीव मारण्याच्या उद्देशाने भ्याड हल्ला करण्यात आला। त्या अनुषंगाने ज्यांनी हा हल्ला घडवून आणला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या उद्देशाने नभूभाई पिंजारी व त्यांच्या शिष्टमंडळाकडून धुळे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। धुळे पोलीस अधीक्षकांना भेटायला आला होता, काय कारण होतं? आपण निवेदन दिलेलं आहे। जो 11 तारीख के दिन मेरे साथ में घटना घड़ी, हम जो कोर्ट के बाहर बैठे हुए थे और कुछ लोग आकर हमारे पे हमला किए, तो हमने एसपी साहब से विनती की और अर्ज दिए कि भाई जो भी कैमरे के अंदर हमारे ऊपर हमला कर रहे हैं उनके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई होना चाहिए। एका मुस्लिम समाजातच दोन गटात नाही म्हणता येणार, दोन मित्रांमध्ये भांडण झाली आणि दुर्दैवाने त्याच्यात एकाचा मृत्यूमुखी आला जाईल। तर या गोष्टीकडे मी असं बघतो की नभूभाई एक सामाजिक कार्यकर्ते, हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनेक वेळा ते काम करतात। दसऱ्याच्या दिवशी हिंदू लोकांना ते पुष्पगुच्छ देऊन हा दसऱ्याचा सण आनंदात द्विगुणित व्हावा म्हणून ते काम करत असतात। इतर देखील हिंदू मुस्लिम समाजाचे अनेक कार्यक्रम ते घेत असतात। त्या दृष्टीने त्यांनी साक्रीमध्ये जाऊन ती घटना समजून घ्यावी, कारण ती जी घटना झाली तेव्हा ते बाहेर होते, बाहेर गावाला होते। तर आल्यानंतर त्यांनी ती घटना समजून घ्यावी म्हणून ते त्या वकिलाशी बोलत होते आणि बोलत असताना त्या एका समुदायाला असं कळालं की नभूभाई हे मध्यस्थी करायला आलेत आणि आरोपीला सोडवायला आलेत। ॲक्च्युली आरोपी अटकेत होता, आरोपीला अटक व्हावी नाही व्हावी याविषयी नभूभाई गेले नव्हते की जे सनदशीर मार्गाने जे व्हायचं ते होईल, पण त्या आरोपी किंवा त्या समुदायात नेमकं घटना काय घडली याविषयी जाणून घेण्यासाठी ते वकिलाशी बोलत होते आणि तेव्हाच एका समुदायाने त्यांच्यावर अटॅक केला। मी असं बघतो की लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला अनेकदा जावं लागतं। कदाचित काही वेळेला जर कोणती बाजू खरी आहे कोणती गेल्याशिवाय समजत नाही, म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने ते गेले आणि त्या दोन गटामध्ये जे काही हे झालं असतं तर तिथं आम्हाला काही वेळेला त्यांच्यात संवाद घडून आणावा लागतो, संवादातून मार्ग निघतो म्हणून ते गेले होते। परंतु लोकप्रतिनिधीवर हल्ला करणं ही निषेधार्थ गोष्ट आहे। माझे नाव विजय मराठे, मी नगरसेवक दोंडाच्या नगर परिषदेत। जी दिनांक 11 रोजीची जी घटना घडली त्या ठिकाणी नभूभाई त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले होते, परंतु गैरसमजातून जो प्रकार घडला त्या संदर्भात आज आम्ही अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी आलो आणि त्यांना सविस्तर निवेदन दिलं की जे घटना घडली ती दुर्दैवी आहे। त्या आरोपींबद्दल आमचं कुठलाही मत नाही, कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, त्या संदर्भात पण आमचं काही म्हणणं नाही। परंतु नभूभाई सारखे एक सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक बऱ्याच वेळेस इतक्या वर्षापासून राहिलेले, धोंडाच्या नगरपालिकेत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष राहिलेले आणि त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या संदर्भातील जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी आणि त्यांच्या निषेध नोंदवण्यासाठी नभूभाई जे आहे ते व्यक्तिमत्व असं आहे की सर्व समाजाला आवडणारं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून हिंदू एकतेचे प्रतीक आपले दिवाळी असेल किंवा दसरा सण असेल त्यावेळेस ते त्यांच्या सर्व दसऱ्याच्या जे शिवमंगलासाठी जातात त्यांना सर्वांना ते गुलाब पुष्प देऊन आणि त्यांचं स्वागत करतात। तसंच गणपती उत्सव असेल, ईद उत्सव असेल, अशा प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांच्या हिरिरीने भाग असतो। अनेक वर्षापासून ते 1 रुपया या परिसरात दोंडाच्या शहरात अनेक विवाह त्यांनी 1 रुपयाच्या माध्यमातून केलेले आहेत। गरीब नवाज वेलफेअर असोसिएशन ही त्यांची सामाजिक संघटना असून त्या संघटनेमार्फत गोरगरीब मुस्लिम समाजाचे अनेक विवाह त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत। नेहमी समाजकार्यात त्यांचा अग्रेसिव्ह सहभाग असतो आणि अशा व्यक्तिमत्वाला जर कोणी चुकीच्या पद्धतीने
त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो.